त्यांनी एक ठाम निर्धार केला. हा विभाग लोकांच्या मनात, लोकांच्या जीवनात न्याय आणणारा ठरेल. आणि त्या दिवसापासून आजपर्यंत साहेबांनी महाराष्ट्रभर एक क्रांतिकारी वाटचाल केली आहे. इंदू मिल असो, दीक्षाभूमी असो, चैत्यभूमी असो, महाड चौदार तळे असो, लातूर, नांदेड, बुलढाणा, कोल्हापूर, सांगली, किनवट, पुणे असं संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत साहेबांनी प्रत्येक ठिकाणी सामाजिक न्यायाला न्याय देण्याचं काम हाती घेतलं. आज सामाजिक न्याय विभागाकडून एकामागून एक ऐतिहासिक निर्णय घेतले जात आहेत. राज्यातील अभिमत विद्यापीठातील व्यावसायिक अभ्यासक्रम शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नवीन शिष्यवृत्ती योजना लागू करण्यात आली. अनुसूचित जाती, नवबौद्ध, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क भरपाई मिळवून देण्यात आली. जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्रांची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन आणि पारदर्शक करण्यात आली, ज्यामुळे विद्यार्थ्यांना शासनाच्या दाराशी धाव घेण्याची गरज उरली नाही. शिक्षणाला नवा आधार देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेत सुधारणा करण्यात आली आहे. पूर्वी ही योजना फक्त जिल्हा मुख्यालयापुरती मर्यादित होती, परंतु आता साहेबांनी ती तालुका स्तरापर्यंत नेण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. राज्यातील शासकीय निवासी शाळांमधील विद्यार्थ्यांना गणवेश खरेदीसाठीची रक्कम थेट त्यांच्या आधार लिंक बँक खात्यात जमा केली जात आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. या वाक्यातील शिका हा शब्द बाबासाहेबांचा मूलमंत्र होता. या मूलमंत्राला कृतीत उतरवण्यासाठी संजयजी शिरसाट साहेबांनी 125 3 स्टार दर्जाची वसतिगृहे महाराष्ट्रभर उभारण्याचा संकल्प केलाय. ही वसतिगृहे केवळ राहण्याची ठिकाणे नसतील, तर ती समानता, शिक्षण आणि